केलेला आहे की विकण्यासाठी. त्याच्यापैकी ही एक कंपनी जी आहे आता मॅट्रिक्स आलेली, त्या कंपनीमध्ये तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने परमिशन दिलेली आहे. म्हणजे मशीनचं रजिस्ट्रेशन म्हणजे आरोग्य करावं लागतं, त्याचं काही अशी म्हणायला लागेल त्याला. तसं नाही आहे. एका दवाखान्यांनी जर मशीन खरेदी करायची आहे, 5 कंपन्या महाराष्ट्रामध्ये जर नामनिर्देशित केलेले आहेत, तर त्याच कंपनीकडून खरेदी करावं लागतं. त्याच्या अगोदर त्यांनी अथॉरिटी सिव्हिल सर्जनकडून परमिशन घेतल्याशिवाय त्यांना खरेदी करता येत नाही आणि कंपनी मशीन डिस्पॅच करत नाही. ही जी कंपनी आहे ही नामनिर्देशित केलेली आहे का तुमच्याकडे? हो. त्यांची बोलावण्याची परवानगी नाही घेतली. नाही. पर हा मशीन नवीन नाही आहे, हा सेकंड हँड मशीन आहे. तर आपण डायरेक्टली नाही म्हणू शकते कंपनीने काही गैर विक्री केलेली आहे. तर तो तपासामध्ये कळेल की हे मशीन कुठून त्यांनी आणली आणि परचेसचा जे मोडस होता तो कसा काय. कोणाला विकणार होते, कोणत्या साईडला, कुठल्या दवाखान्यात? नाही, हे दवाखान्यासाठी नाही, तो आपला ट्रॅप होता. ते आपण एजंट उभा, डमी एजंट उभा करून हे पूर्ण केलं. डमी ग्राहक जरी असला तरी कोणाला तरी ते वैद्यकीय क्षेत्रातच विकलं जात असेल. नाही, तो आपणच तयार केलेला होता. ग्राहक आपण तयार केला होता ट्रॅप रचनेसाठी. काही बरेच दिवसापासून माहिती होती की अशी काही गँग ऍक्टिव्ह आहे जे ऑन डिमांड मशीन विकत आहे. आणखी अशा प्रकार घडलेले म्हणजे अशा मशीन वगैरे? हा, बरेच ठिकाणी गुन्हे दाखल आहे ना ऑलरेडी. एक जसं मी सांगितले की गेवराई बीड मध्ये पण गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये हाच आरोपी आहे. नंतर तो बेलवर होता. त्यांनी जालन्यात यापूर्वी मशीन दिलेलं असू शकतं, त्या अनुषंगाने तपास होईल का? येस, 100% होईल. मशीन कुठून आणला, याच्या अगोदर त्यांनी काय केलंय, कसं केलंय आणि कोण कोण असे लोक होते ज्यांनी हे मशीन सप्लाय करून किंवा ऑन रेंट असा पण असू शकते. तर तो सगळे अँगलवर तपास होईल पुढे. गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याच्यात काय गुन्ह्याच्या शिक्षेची काय तरतूद आहे? PCPNDT ऍक्ट मध्ये मशीन विकणे याच्यासाठी 3 वर्षाची शिक्षा आहे. पर असा प्रेमाफेशी वाटत आहे की हे ऑर्गनाइज सिंडिकेट सारखा आहे, तर तो प्रमाणे IPC चे योग्य सेक्शन पण आपण लावणार याच्यामध्ये. आपण डमी ग्राहक उभा केला होता. आपण ज्यावेळेस डमी ग्राहक उभा केला तर तुम्हाला संपर्क साधला गेला होता आणि संदीप गोरे यांचे जे मुख्य आरोपी आहे यांचे बरोबर संवाद सुरू होता. ते आपला म्हणजे आमचा जे डमी एजंट होता. करू स्टार्ट करतो. आज दिनांक 18/12/2024 रोजी जालना शहरामध्ये गर्भलिंग निदान करण्याकामी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन हा विक्री होणारी होती, अशी माहिती आम्हाला जालना जिल्ह्याचे जे सिव्हिल सर्जन आहे आणि जे PCPNDT ऍक्टचे समुचित अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे. तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमची जे मेडिकल डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांच्या बरोबर आमची LCB ची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि 3 आरोपीला तिथून अरेस्ट केलं आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला. तर या रेडच्या दरम्यान आपला एक संदीप कैलास गोरे, तो राहणार भिलपुरी जालना. नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परसराम बारसे, हा राहणार आहे वाळूज छत्रपती संभाजीनगर. तसेच एक योगेश धांडे, हा इंदेवाडी. असे 3 लोकांना मशीनसह आपण तिथून अरेस्ट केलं. हा रॅकेट आपण अगोदर पण भोकरदनमध्ये कारवाई केली होती. तर हे लिंग निदान करून नंतर गर्भपात असा प्रमाण जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची LCB ची टीम पंकज यादव साहेब, उबाळे साहेब आणि PSI वाघ आणि त्यांचे बरोबर जे आमचे अंमलदार होते सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पवरे, प्रशांत लोखंडे, हे सगळ्या लोकांनी मिळून हे कारवाई पूर्ण केली. समुचित अधिकारी असते तसे
राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे. तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे तेव्हा आपण तिथे आमची जे मेडिकल केली आणि 3 आरोपीला तिथून अरेस्ट केलं आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला. तर या रेडच्या दरम्यान आपला एक आपने सोनोग्राफी मशीन जब्त किया है, क्या कार्रवाई है, कितने लोगों को आपने गिरफ्तार किया? आज 18 तारीख को हमने जालना में जो गर्भ लिंग निदान मतलब सेक्स आइडेंटिफिकेशन के लिए सोनोग्राफी मशीन यूज की जाती है उसकी इलीगल सेल हो रही थी, उसकी कार्रवाई हमने की है. ये कार्रवाई जालना जिला के सिविल सर्जन और जो पीसीपीएनडीटी एक्ट के अप्रोप्रिएट अथॉरिटी हैं राजेंद्र पाटिल साहब, इनकी माहिती थी कि ऐसे ऐसे यहाँ पे ट्रांजैक्शन होने वाला है. एक डमी कैंडिडेट इन्होंने फील्ड किया और उसके मार्फत ये ट्रांजैक्शन होने वाला था. उसकी माहिती पुलिस को मिलते ही पुलिस ने सिविल सर्जन की टीम के साथ मिलके इसमें टेक्निकल माहिती निकाली कि ट्रांजैक्शन कहाँ होने वाला है, कैसे होने वाला है, कितने लोग इन्वॉल्व हैं, और वो एक ट्रैप लगा के उन पे रेड किया. इसमें 3 लोगों को हमने अरेस्ट किया है, संदीप गोरे, सोमनाथ बारसे और योगेश धांडे. ऐसे 3 लोगों को अभी तक इसमें अरेस्ट किया गया और एक सोनोग्राफी मशीन जब्त की गई. नाजिम भाई थोड़ा पीछे हो जा, नहीं तो पहले वो फ्रेम में नहीं आ रहे. गेल्या आठवड्यापासून चाचपणी चालू होती. त्याच्यात आम्हाला लिंक लागला की तो आज ह्या दिवशी देणार आहे. तर आज पूर्ण ट्रॅप लावून आम्ही त्याला सक्सेसफुली पकडले आहे. संभाजीनगर वगैरे लिंक संभाजीनगर प्रकार घडलेला आहे. असू शकते, ते तपासामध्ये निष्पन्न होईल. इतर 2 जणांचं काय करतात? हे जे बारसे होता यांनी वालूच वरून हे मशीन आणली होती आणि बाकी जे एक धांडे म्हणून जे लोकल जालना इंदेवाडीचा आहे तो याच्या सपोर्ट म्हणून एक आपण सहकारी म्हणू शकतो. पाठीमागे तुम्ही भोकरदनमध्ये कारवाई केली होती डॉक्टर राजपूत पकडण्यासाठी, काय झालं? त्याच्यामध्ये आपण जे एजंट्स होते, बरेच एजंटला पकडलो आपण आणि एक मुख्य मशीन सप्लायर त्याला पण निष्पन्न केला आहे, पर तो आता अटक नाही आहे. त्याच्या मागे आपण आहोत आणि तो तपास पण आता मार्गेवर आहे. बरेच आपण जे डॉक्टर्स हे जे मशीन सप्लायर होतात त्यांचे कॉन्टॅक्ट मध्ये बरेच डॉक्टर पण आहे, त्याचे पण मागेत आपण आहोत. जेलमध्ये डॉक्टर गवारे आणि हाजू गवारे तो खात्री करा. 2022 मध्ये जे स्कीम झालं होतं ते डॉक्टर सतीश गवारेचं, त्याच्यामध्ये हा मेन एजंट होता संदीप गोरे. एक मेसेज पण आला की सतीश गवारे डिपार्टमेंट काय करताय? पीसीपीएनडी डिपार्टमेंट 3 महिन्याला एक वेळा त्यांचं रेग्युलरली जसं नियमाने तपासण्या करायला करू लागलेत का नाही करू लागलेत याच्याबद्दल आम्ही तपासणी करतोय. जिथे कुठे आम्हाला संशय आला किंवा कोणी टिप दिली आम्हाला असं इथं होते म्हणल्याच्या नंतर आम्ही डिफाय करून तिथं कारवाई करतो. तुमच्या डिपार्टमेंटने घेतलेल्या बैठकीला ज्यांना चांगले गायनेकॉलॉजिस्ट उपलब्ध राहत नाही ते त्यांच्या मॅनेजर्सला पाठवतात. महत्वाच्या तातडीच्या बैठका असल्या तरी प्रकार होतात. तशा हॉस्पिटलवर सुद्धा कारवाई होत नाही. मीटिंगला आले नाहीत म्हणून कारवाई करता येणार नाही, तो विषय वेगळा. सर हे मशीन संभाजीनगर चालवतात आपल्याकडे? नाही, हा केस पर्टिक्युलरली केसमध्ये तो आणला होता असा प्रायमा फेशी दिसत येत आहे. हा, जे वालूदचा जे बारसे आहे त्यांनी आणलं होतं, पण त्यांना कोण दिला, यांचे काय एकमेक संबंध होते, काय यांचा मोडस होता, हे सगळ्या तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल. हे आता जर प्रायमा फेसी वाटत आहे की संदीप कैलाश गोरे हा याचा मेन सूत्रधार आहे. हा माणूसवर अगोदर पण 2 गुन्हे दाखल आहे, एक गेवराई बीड मध्ये आणि एक आपल्याकडे चंदनजीरा जालना. इथे पण यांच्यावर 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मशीन कुठून लिगल का अनलिगल कसं ठरवलं जातं? हा, अनलिगल मशीन हे ठरवलं कसं किंवा ते रजिस्ट्रेशन असतं का? हा, हे बद्दल